लाडक्या बहिणीसाठी आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अशी खुशखबर. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीला 2,40,00,000 महिलांच्या खात्यावरती 21,242 रुपये जमा होणार आहेत आणि या महिलांना 9,000 मिळणार आहेत. आता घोषणा झाल्या, शासन निर्णय निघाले, काही अटी आहेत, काही गोष्टी आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओतनं सगळे कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओमधून सगळी माहिती तारखेसहित मिळणार आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईने आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीने ते केलं गेलेलं आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1,500 रुपये मिळतात. या योजनेत महिलांना आता 2100 रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलंय. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहेत ती अपडेट पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना 9,000 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत. आता महिला 6व्या हप्त्याची वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांना एकदम 9,000 रुपये येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेतील 6 हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते, अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. मात्र आता या महिलांना 6 महिन्यांचे हप्ते एकदम देऊ शकतात. लाडक्या बहिणींचं लक्ष आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खाते वाटपानंतर दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच डिसेंबर महिना संपायला अवघे 10 ते 12 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातला हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. याबाबत अदिती तटकर यांनी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनो, मार्चपर्यंत थांबा. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे. त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीने त्यांना मिळत आहे. एकूणच दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ऍडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळणार असल्याचं कळतंय आणि संक्रांती आधी एकत्र 3,000 रुपये दिले जाणार असल्याचंही कळतंय. याआधी सुद्धा सरकारने आपण पाहिलेलं होतं भाऊबीजेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना दिलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार असल्याचं कळतंय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार अशी माहिती आहे. तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडून. तर आपण बघतोय या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आहे तो संक्रांती आधी मिळणार असल्याचं कळतंय. सविस्तर माहिती या संदर्भात. संक्रांती आधी 3,000 रुपये मिळणार असल्याचं कळतंय. आपल्या प्रतिनिधींसोबत आपला काही संपर्क तुटलेला आहे तांत्रिक कारणामुळे. मात्र आपण बघतोय संक्रांतीला फडणवीस सरकार मोठं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देणार आहे आणि त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार की डिसेंबरमध्येच जानेवारीचा हप्ता येणार या संदर्भात अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. मात्र मकर संक्रांती आधी हे हप्ते जे दोन्ही आहेत अर्थातच डिसेंबर आणि जानेवारीचे हे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं कळतंय.
याचाच अर्थ एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता 2100 रुपयांचा 2100 रुपये देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाहीये, ती योजना अजून अंमलात आलेली नाहीये। मात्र याआधी लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले जात होते त्याप्रमाणे 3,000 रुपये आता मकर संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचं कळत आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे यांच्याकडे। आपण बघतोय आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे, काय माहिती या संदर्भात? हो, नक्कीच दिवाळीपूर्वी भाऊबीजेला महाराष्ट्र सरकारनं 2 हप्ते लाडक्या बहिणींना देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला। आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या आनंदामध्ये महायुती सरकार संक्रांतीला पुन्हा एकदा लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी 2 हप्ते एकदम देणार आहे आणि अशी माहिती महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली होती। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे। तर ज्या लाडक्या बहिणी डिसेंबरमध्ये हप्ता येणार अशी आस लावून बसलेल्या होत्या त्यांना खरं तर ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण हा हप्ता जो आहे तो आता थेट जानेवारीमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचं कळत आहे।